वसई पश्चिमेकडील दीपांजली आणि पुष्पांजली या इमारतीचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे। या इमारतीला सीसी आली असताना देखील पालिका ही इमारत तोडत नव्हती। या विरोधात या इमारतीचे लोक आहेत आज खाली उतरलेले होते। जवळपास 100हून अधिक सभासद आहेत की त्यांनी पालिकेविरोधात जे आहे की एल्गार पुकारला होता। या इमारतीला जानेवारी महिन्यामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेने C1ची नोटीस दिली होती, परंतु या इमारतीमध्ये 10 ते 12 लोक जे आहेत हे रिडेव्हलपमेंटच्या अगेन्स्ट होते, त्यामुळे महापालिकेने थांबवलं होतं आणि पुन्हा स्ट्रक्चर ऑडिट करायला लावलं होतं। नंतर एका समितीचा अहवाल आला आणि या अहवालामध्ये पुन्हा एकदा पालिकेने 1 जुलैला जी आहे पुन्हा नोटीस दिली, C1ची नोटीस दिली आणि C1च्या नोटीसमध्ये असं असतं की ही बिल्डिंग आहे तात्काळ रिकामी करून 48 तासाच्या आत ही बिल्डिंग जी आहे पूर्णपणे तोडली पाहिजे। एकीकडे पालिका C1ची नोटीस देते, परंतु असं असताना त्यामध्ये 7 ते 8 रहिवासी राहतात, त्यांना खाली केलं जात नाही, त्यांचं पाणी तोडलं जात नाही, त्यांचा मीटर काढला जात नाही। त्यामुळे अशी दुटप्पी भूमिका जी आहे महापालिकेच्या माध्यमातून पुकारली जाते। या विरोधात जे आहे की 100 लोक आहेत पूर्णपणे इमारतीच्या आवारात उतरले होते आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 100 लोक आहोत, आमचं पालिका का ऐकत नाही आणि आमच्या विरोधात जे काही 4 ते 8 लोक आहेत त्यांचंच का ऐकलं जात आहे। या इमारतीला जवळपास 40 वर्ष पूर्ण झालेलं आहे। वसई पश्चिमेच्या H कॉलनी परिसरात ही इमारत आहे आणि या इमारतीच्या सर्व सदस्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली, 79A पूर्ण केलेला आहे, तसेच त्याने DA म्हणजे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट देखील रजिस्टर केलेला आहे आणि हे केल्यानंतर सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर महानगरपालिकेने या इमारतीला CC म्हणजे परवानगी देखील दिलेली आहे। परंतु असं असताना देखील काही मुठभर लोकांच्या विरोधामुळे या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट थांबलं होतं। अखेर लोकांचा जे आहे की म्हणणं आहे की आम्हाला आमच्या हक्काची घरं मिळणार कधी, आमचा प्रोजेक्टचं काम जे आहे दिवसेंदिवस लेट होत चाललेलं आहे, जोपर्यंत पाडली जात नाही तोपर्यंत जे आहे की बिल्डर आपलं काम करणार नाही। त्यामुळे लोकांमध्ये कमालीचं संतापाचं वातावरण होतं। आज 100 लोक जे आहेत रस्त्यावर उतरले होते, त्याने विरोध दर्शवलेला आणि आता पुढे काय होणार आहे देखील पाहावं लागणार आहे। पालिका यावर काय निर्णय देते। पालिका एकीकडे C1ची नोटीस देते, 48 तासाच्या आत बिल्डिंग खाली करायला सांगितले जाते, परंतु दुसरीकडे मात्र जे आहे की बिल्डिंग पाडली जात नाही। त्यामुळे रहिवासी मोठ्या प्रमाणात संभ्रमात आहे, नेमकं करायचं काय। या संतप्त रहिवाशांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूयात। सतीश अवधाने, काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही इथे 1 वर्ष झालं रिडेव्हलपमेंट प्रोसेससाठी सुरुवात केलेली आहे। संपूर्ण कागदपत्राची पूर्तता केलेली आहे, C1ची नोटीस पण आलेली आहे। त्याच्या अगेन्स्ट जे आहे सुद्धा अजूनही महानगरपालिका त्याच्यावरती काही कारवाई करत नाही आहे। आमचे टोटल 112 मेंबर आहेत। 112 मेंबरपैकी 100 लोकांचं सगळ्यांचं कन्सेंट लेटर सगळ्यांचं आलेलं आहे। त्या आधारे सगळे पेपर्स सबमिट घेऊन सगळ्या परमिशन्स मिळालेल्या आहेत। या लोकांनी उरलेले लोक जे आहेत ते 8 ते 10 लोक आहेत। या 10 लोकांना पूर्णपणे अजूनपर्यंतसुद्धा महानगरपालिका कारवाई करत नाही आहे। त्यांच्यावरती कोणाकोणाचा दबाव आहे का काय समजत नाही की याच्यामुळे आज C1ची नोटीस येऊन त्यांना देऊन 48 तास पण होऊन गेलेले। पहिल्यांदा पण C1 नोटीस आली, त्याच्या अगेन्स्ट पण त्यांनी टॅग कमिटीचं हे केलं आणि टॅग कमिटीचा रिपोर्ट पण आलेला आहे, तो त्यांना दिलेला आहे। त्याच्यावरती सुद्धा ही नोटीस दिल्यानंतर सुद्धा अजूनही पाणी पण कट होत नाही, लाईट कट होत नाही, त्यांचं खाली पण करत नाही आहे। आम्ही आज 100 लोक 6 महिने झाले घर सोडून गेलेलो आहोत, पण तरीसुद्धा अजूनपर्यंत ह्याच्यावरती काही महानगरपालिका कारवाई करताना दिसत नाही आहे। दहालीचे प्रश्न उठत नाही, कारण की आम्ही 90 लोक 100 लोक आहे आमच्या बिल्डिंगमध्ये, आमच्या सपोर्टमध्ये आहे आणि त्या लोकांनी आम्हाला सगळं साईन करून पाठिंबा दिला होता आणि त्या फॅमिलीबरोबर आले होते। असं नाही की 1 माणूस आला 2 माणूस आला। जेवढी आमची मीटिंग झाली तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, व्हिडिओ काढलेला आहे आम्ही सगळं, त्याचं काय सगळं फॅमिली येत होते आणि सगळ्यांनी कन्सेंट दिलेला आहे। जेवढी मीटिंग झाली तेवढा म्हणजे आमच्या लोकांचा पाठिंबा आहे आम्हाला, तरी पण सुद्धा काय होत नाही। आम्हाला एक गोष्ट कळत नाही, तर गव्हर्नमेंट काय सांगते की तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला सगळं करून देतो। त्याच्यानंतर पण आम्हाला असं प्रॉब्लेम असतात, कधी 6-8 महिने झाले आम्हाला करत कोणी आम्हाला सपोर्ट करायला येत नाही। विरोध का करताय, त्यांचं कारण काय, विरोधाचं कारण? त्यांना फक्त आज सांगतो तुम्हाला, त्यांचं काय आहे, त्यांना जास्ती पाहिजे काहीतरी। आता तुम्हाला परिस्थिती माहीत आहे का, जेवढा तुम्हाला भेटू शकतं तेवढंच भेटणार आहे। त्यांना बिल्डिंगमध्ये 2 टॉयलेट पाहिजे, त्यांना हे पाहिजे ते पाहिजे आणि तुम्हाला सांगू किती लोक असे आहेत त्याच्यामध्ये 12मध्ये मोस्ट ऑफ द पीपल ना ते काय करतात, त्यांनी 1 वर्ष झाला 2 वर्ष झाला त्यांनी त्यांच्या बिल पण नाही भरलं आपल्या पाण्याच्या आणि वीजच्या। डिफॉल्टर माझं नाव सदानंद साळवी, मी म्युन्सिपाल्टीला असं सांगतो किंवा आम्ही जे पेपर्स दिलेत ते काय लपून छपून दिलेले नाहीत। जे प्रोसेस आहे ती की दिलेले, तरीही 6 महिने झाले ती बिल्डिंग तोडत नाही आहे। आता तुम्ही विचार करा, म्युन्सिपाल्टीने 95% लोकांचं भलं बघायचं की 4 लोक अनलिगली अनवॉन्टेड त्रास देत आहेत, ज्याला त्रासाला काही व्हॅल्यू नाही तसं बघितलं। आम्ही पेपर जे दिले ते 99% आमच्या मते तुमच्या
कायद्यानुसार आहेत तरी ह्या विनाकारण त्रास देत आहेत. तर 95% लोकांचं भलं बघावं म्युन्सिपाल्टीने आणि लवकर आम्हाला न्याय द्यावा हीच आमची एक नम्र विनंती आहे. आमची मागणी असंच आहे की आम्ही जे ॲग्रीमेंट केलेले 95% लोकांनी हे लवकरात लवकर कारण वेगवेगळ्या परिस्थितीत जे ॲडजस्ट करून लोक कारण भाडं जास्त असल्यामुळं जे काय मिळतं त्यात राहून म्हातारी लोक जास्त आहेत त्यांचा त्यांनी विचार करावा की लवकरात लवकर जर रिडेव्हलप होऊन लवकरात लवकर आम्हाला म्युन्सिपाल्टीने लवकरात लवकर प्रोसेस करू आहे की ते प्रोसेस लवकरात लवकर करावी. C1 ची नोटीस आलेली आहे. आम्ही जवळजवळ इथे 40 वर्ष झाली राहतोय आणि हे आता रिडेव्हलपमेंटमध्ये आम्ही गेलो आहे पण अजून महानगरपालिका इथे काही बिल्डिंग तोडण्याचा काहीच विचार त्यांचा दिसत नाही. तर का आमचा प्रश्न हाच आहे की का नाही तोडत आहे तुम्ही, म्हणजे तुमच्यावर कसला दबाव आहे का कोणाचा? आणि जर उद्या बिल्डिंग ही अति धोकादायक म्हणून तुम्ही पेपर दिलाच आहे आम्हाला, जर उद्या इकडे काय कमी जास्त झालं, दुर्घटना झाली, कुठचा स्लॅब कोसळला किंवा काय झालं तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे? महानगरपालिका हे घेणार आहे का स्वतःच्या डोक्यावर? प्रॉब्लेम एकच आहे. माझं नाव विभावरी कोलते. मला इथे येऊन 42 वर्ष झाली तरी आता आम्ही जाऊन 6-7 महिने झाले तरी आमच्या बिल्डिंगचं हे नाही. आणि जी लोक राहत आहेत त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला आणि खरंच त्या लोकांना उलट त्रास होतोय. आम्ही तरी वरच्या माळ्यावर आहेत आणि तुम्ही असं हे करताय, आम्हाला अडवतंय. फार हे चुकीची गोष्ट आहे. तरी आम्हाला एवढीच इच्छा आहे की लवकरात लवकर आमची बिल्डिंग हे करून आम्हाला त्यांनी सहकार्य करावं बस.